नमस्कार, मी जान्हवी सावंत. राजकारण सुपरफास्ट मध्ये आपलं स्वागत आहे. घेऊया राजकीय बातम्यांचा वेगवान आढावा. भाजपाच्या चिन्हावर लढण्याच्या केवळ अफवा पसरवल्या जात असून आपण कमळावर लढणार नसल्याचं अजित पवारांनी पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केलंय. आपल्या कुटुंबात कुठेच मॅच फिक्सिंग नाही, मात्र आता भूमिका बदलणार नसून आपल्यासोबत आलेल्यांना पूर्ण न्याय देणार असल्याचं अजित पवारांनी सांगितलं आहे. ते पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. राज ठाकरेंचा भाचा यश देशपांडेच्या साखरपुड्याच्या निमित्तानं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एका कौटुंबिक कार्यक्रमामध्ये एकत्र दिसून आले. राष्ट्रवादीच्या नाव आणि चिन्हाबाबत सुरू होत असलेल्या सुनावणी प्रकरणी आमदार अमोल मिटकर यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. निवडणूक आयोगाच्या माध्यमातून ही सुनावणी होत असून सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून पक्षाचं नाव आणि चिन्ह हे आपल्यालाच मिळेल हा विश्वास आहे, असं मत मिटकर यांनी व्यक्त केलंय. आमदार रोहित पवारांनी सरकारवर टीका केलेली आहे. सरकारला मराठा आरक्षण द्यायचं नाहीये, फक्त वेळकाढूपणा करायचा आहे. भाजपनेही आता तेच केलेलं आहे. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतली होती, वाटलं होतं की काहीतरी करतील, पण त्यांनीही काही केलं नसल्याची टीका रोहित पवारांनी केली आहे. मुख्यमंत्री भाजपाची स्क्रिप्ट वापरत आहेत असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केलेला आहे. जोपर्यंत भाजपाकडून काही स्क्रिप्ट येत नाही तोपर्यंत मुख्यमंत्री काहीच बोलू शकत नाही, अशा पद्धतीने देश हुकुमशाहीकडे वळतोय. आदित्य ठाकरे यांनी भाजपावर घणाघात केलाय. धुळे जिल्हा काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर लोकशाही बचाव आंदोलन करण्यात आलं. केंद्रातील भाजप सरकारने काँग्रेससह विरोधी पक्षांच्या 150 खासदारांचं निलंबन केल्याच्या निषेधार्थ यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत निषेध केला. सरकार लोकशाहीची गळचेपी करत असल्याचा आरोप यावेळी काँग्रेसच्या वतीने करण्यात आला. दोन आठवड्यांपूर्वी लोकायुक्तांना पत्र पाठवून स्ट्रीट फर्निचरबाबत माहिती मागितली होती. त्या बाबतीत आपल्याला आणि आयुक्तांना चौकशीसाठी बोलावलंय. त्यामुळे अपेक्षा आहे आयुक्त येतील. यापूर्वी सरकारने दावा केला होता की चौकशी सुरू आहे, पण पुढे काय झालं ते कळलं नाही, असं आदित्य यांनी म्हटलंय. बडगुजरांनी मागितलेली 4 दिवसांची मुदत संपली. कंपनीमध्ये पदाचा गैरवापर करणं त्यांना भोवलंय. बडगुजर यांना चौकशीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले. कंपनीमध्ये पदाचा गैरवापर केल्याने एसीबी कडून गुन्हा दाखल करण्यात आला. जरांगेंना देव पण घाबरतो. जरांगेंच्या डोक्यात अभिनव कल्पना येतात. छगन भुजबळ यांनी पुन्हा मनोज जरांगेंवर हल्लाबोल केलाय. मनोज जरांगेंच्या सर्व मागण्या सरकारने मान्य करायला हव्यात, नाहीतर ते मुंबईला येतील, अशी खोचक टीकाही भुजबळांनी केली आहे. जरांगेंनी नाही तर सरकारने जरांगेंना वेठीस धरलंय. पुढील मेळाव्यात जरांगेंच्या बाजूने भाषण करणार. भुजबळांनी मिश्किल टोलेबाजी केलेली आहे. तर सगळ्यांना आरक्षण दिलं पाहिजे अशी भूमिकाही त्यांनी व्यक्त केली आहे. सर्व निकष पूर्ण करूनही आरक्षण का नाही, असा सवाल जरांगे यांनी सरकारला केलाय. परभणीच्या सेलू इथे जरांगे यांची सभा झाली, त्यावेळी ते बोलत होते. शांततेत आंदोलन सुरू असताना लाठीमार झाला. ही सभा नाही, मराठ्यांच्या वेदना आहेत. आरक्षण दिल्याशिवाय मागे हटणार नाही, असं देखील जरांगे म्हणाले. मराठा आणि कुणबी एकच आहेत. ओबीसीतूनच आरक्षण हवंय अशी भूमिका मनोज जरांगे यांनी मांडली. मनोज जरांगे आपल्या मागणीवर ठाम आहेत. मराठा आरक्षणाबाबत समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने अनेक पुरावे आणि नोंदी शोधून काढल्या आहेत. कायदा आणि नियमानुसार कुटुंबातील व्यक्तीच्या संबंधित लोकांना प्रमाणपत्र देण्याचे नियम आहेत. जरांगे पाटील यांच्या पद्धतीने आरक्षण देण्याचंही काम सुरू आहे. त्यामुळे त्यांनी अजून वेळ द्यावा असे दादा भुसे यांनी यावेळी म्हटलंय.
शिंदे समितीला 54 लाख नोंदी सापडल्या असं जरांगे सेलूमध्ये म्हणाले. सरकारने मराठ्यांच्या लेकरांचा विचार करावा असं देखील त्यांनी म्हटलंय. ओबीसी समाजावर कुठलाही अन्याय होणार नाहीये, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलंय. भुजबळ यांचं म्हणणं खरं आहे असं सांगून ज्यांच्या कुणबी नोंदी आढळल्या आहेत त्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळतील असं देखील बावनकुळे यांनी म्हटलंय. महाविकास आघाडीमध्ये नुसता खेळ खंडोबा सुरू आहे, आव्हाड पागल झालाय अशी एकेरी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. कोणताही विषय कोणत्याही विषयाला जोडण्याचं कारण नाही. मुंबईमध्ये जे बॉम्बस्फोट झालेत त्यात 257 जणांचा मृत्यू झाला होता. देशावरचा तो हल्ला होता. दाऊदचा साथीदार सलीम कुत्ताच्या माध्यमातून हा हल्ला झाला होता. या प्रकरणी सलीम कुत्ताला जन्मठेप झाली आहे. अशा व्यक्तीच्या सन्मानार्थ पार्टी केली गेली आणि त्यात उद्धव गटाचे महानगर प्रमुख यांनी ही पार्टी दिली. हे देशद्रोही कृत्य आहे अशी प्रतिक्रिया दादा भुसे यांनी दिली आहे. पुण्यात केंद्र सरकारच्या विरोधात काँग्रेस आक्रमक झाली. खासदार निलंबनाच्या विरोधात काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आलं. आंदोलनामध्ये काँग्रेसकडून अनोखी फलकबाजी करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चेहऱ्याला हिटलरचा फोटो जोडत काँग्रेस आंदोलनामध्ये उतरल्याचं पाहायला मिळालं. मनोज जरांगे यांनी सरकारला 24 डिसेंबरचा अल्टिमेटम दिला आहे आणि 23 डिसेंबरला मनोज जरांगे यांची बीड या ठिकाणी इशारा सभा होणार आहे. या इशारा सभेची तयारी पूर्ण झाली आहे. मनोज जरांगे यांच्या इशारा सभेसंदर्भात मराठा क्रांती मोर्चाकडून पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं. नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी काँग्रेस आमदार आणि माजी मंत्री सुनील केदार दोषी आढळले आहेत. केदार यांच्यासह 6 जणांना या प्रकरणी दोषी ठरवण्यात आलंय. बँकेच्या 150 कोटीच्या घोटाळ्यात केदार मुख्य आरोपी होते. नागपूर न्यायदंडाधिकारी न्यायालयाने हा निर्णय दिलाय. परभणीच्या सेलूमध्ये जरांगेंची पत्रकार परिषद झाली. सोयरे हा शब्द सरकारनेच लिहिला, यात आमचा काय दोष असा सवाल जरांगे यांनी केलाय. आंदोलन शांततेत होणार, मात्र आम्ही आरक्षण घेणार यावर जरांगे ठाम आहेत. 2 दिवसात निर्णय न झाल्यास पुढची दिशा ठरवू असा इशारा जरांगे यांनी दिलाय. अयोध्येत राम मंदिर सोहळा होणार असून यासाठी बाळासाहेबांचं आणि त्यांच्या पक्षाचं मोठं योगदान आहे असं संजय राऊत म्हणाले. सोहळ्यासाठी आपल्याला ते बोलवणार नाहीत, कारण जर उद्धव त्या ठिकाणी गेले तर बाळासाहेब आणि उद्धव गटाचा जय जयकार होईल. ज्यांचं योगदान आहे त्यांना सन्मानाने ते कधीच बोलवणार नाहीत असंही राऊत म्हणाले. मराठ्यांच्या मुलांना न्याय देण्यासाठी आंदोलन उभं केलं असं मनोज जरांगे म्हणाले. जालन्यामध्ये जरांगेंची सभा झाली त्यावेळी ते बोलत होते. आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण द्या, नाही दिलं तर हिसकावून घेऊ. 24 डिसेंबरपर्यंत वाट पाहू, अन्यथा आम्हाला पुढचं आंदोलन जाहीर करावं लागेल असा इशारा देखील जरांगेंनी दिलाय. देशाच्या सुरक्षेचा भारतीय जनता पक्षाच्या सरकारने पूर्णपणे खेळखंडोबा केलाय. जम्मू काश्मीर येथील पूंछ जिल्ह्यामध्ये जवानांवर हल्ला झाला. संसदेमध्ये बेरोजगार तरुण घुसतात, संसदेच्या सुरक्षेला छेद करतात. हे काय चालल्याचा प्रश्न विचारून संसदेमध्ये चर्चा होऊन दिली जात नाही. 150 खासदार निलंबित करतात. सरकारला नेमकं करायचंय काय असा प्रश्नही राऊत यांनी विचारलाय. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी परभणी जिल्ह्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या 3 सभा आहेत. यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली असून या सभेसाठी सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस प्रशासनाच्या वतीने बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. जळगाव लोकसभा जागेवरून भाजपा आणि शिवसेनेमध्ये धुसफूस पाहायला मिळते आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख निलेश पाटील यांनी जळगावच्या जागेवर दावा केला. यावर भाजपा आमदार सुरेश भोळे आणि निलेश पाटील यांना टोला लगावलाय. काही उत्साही कार्यकर्ते काहीतरी बोलत असतात असं भोळे म्हणाले.
संजय राऊत समर्थक अडचणीत येण्याची शक्यता आहे। सुजित पाटकर यांची मालमत्ता जप्त करण्यात आलेली आहे। सुजित पाटकर हे राऊत समर्थक असून ते कोविड घोटाळ्यातील आरोपी आहेत। शिवसेनेपाठोपाठ आता राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रतेबाबत सुनावणी होणार आहे। जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात या सुनावणीला सुरुवात होणार आहे। शिवसेना आमदार अपात्रतेची सुनावणी पूर्ण झाली असून आता निकालाची प्रतीक्षा आहे, तर दुसरीकडे राष्ट्रवादी आमदारांच्या पात्र अपात्रतेचा निर्णय 1 महिन्याच्या आत अध्यक्षांना घ्यायचा आहे। राज्यासह देशामध्ये सध्या नवीन कोरोना व्हेरिएंटची भीती दाखवली जाते आहे। मग यापूर्वी दिलेली कोरोनाची लस कुचकामी ठरली की ती निव्वळ फसवणूक होती, असा प्रश्न मनसेचे संदीप देशपांडे यांनी विचारलाय। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज पुणे दौऱ्यावर आहेत। फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये सुरू असलेल्या पुस्तक महोत्सवाला त्यांनी हजेरी लावली, तर देवेंद्र फडणवीस या महोत्सवाला भेट दिली। भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे ते वादग्रस्त फोटो सुधाकर बडगुजर यांच्या मुलाने काढल्याचा गौप्यस्फोट नितेश राणेंनी केलाय। काही दिवसांपूर्वी बावनकुळे यांचे मकाऊच्या कसिनोमधील फोटो संजय राऊत यांनी ट्विट केले होते। त्यानंतर अनेक आरोप प्रत्यारोप झाले होते। नितेश राणे नाशिक दौऱ्यावर असताना त्यांनी हा गौप्यस्फोट केलाय। मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मागासवर्गीय आयोग येत्या महिन्याभरात संक्षिप्त पाहणी अहवाल तयार करणार आहे। त्यासाठी गावखेड्यापासून शहरापर्यंत कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविका, आशा सेविका, तलाठी, कोतवालांची मदत घेतली जाणार आहे। मराठा सर्वेक्षणासाठी राज्य सरकार 1 लाखांपेक्षा जास्त यंत्रणा मैदानात उतरवणार आहे। दिल्लीतील महाराष्ट्र सदन घोटाळ्यामध्ये आरोपी असलेले छगन भुजबळ यांना न्यायालयाने दिलेला जामीन रद्द करावा, अशी मागणी सकल मराठा समाजाने केली आहे। या मागणीसाठी सकल मराठा समाजाने क्युमाईन क्लब रस्त्यावर जोरदार निदर्शने केली, तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले। मंत्री छगन भुजबळ यांना आजारपणाच्या कारणावरून जामीन मंजूर करण्यात आलाय, परंतु त्यांच्या राजकीय वागणुकीवरून ते आजारी असल्याचं वाटत नाही, त्यामुळे त्यांचा जामीन रद्द करावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे।